नमस्कार, मी मनुश्री पाटील। आज देशभरात हिंदी भाषा दिवस साजरा होतोय। म्हणतात ना, जन्म हुआ मानवता का, हाँ यही तो स्थान है। दी सीख जिन्होंने धर्म की हमको, तुलसी कबीर संत महान है। संस्कृत से संस्कृती हमारी, हिंदी से हिंदुस्तान है। देशाची राष्ट्रभाषा असलेली हिंदी। आपल्या देशातल्या भिन्न संस्कृती एकत्र जोडण्यासाठी राष्ट्रभाषा हिंदीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मात्र हिंदी सध्या मागे पडत चाललेली दिसते, तर इंग्रजीचं प्रस्थ चांगलंच वाढतंय। एकीकडे मातृभाषेत शिकणं जितकं गरजेचं आहे, तितकंच राष्ट्रभाषा असलेल्या हिंदीचं महत्त्व हे वादातीत आहे। देश, राष्ट्र, संस्कृती टिकवायची असेल तर अर्थातच हिंदी शिकणं खूप गरजेचं आहे आणि त्याकडे फक्त शाळा कॉलेजमधल्या अभ्यासापुरतंच नाही, तर जिज्ञासा म्हणूनही पाहिलं पाहिजे, शिकलं पाहिजे। आज हिंदी दिवसानिमित्त आपण हिंदीचं महत्त्व जाणणाऱ्या, ते शिकवण्याची कळकळ असणाऱ्या शिक्षिका कांचन चव्हाण यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज 14 सप्टेंबर हा दिवस देशभरात राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा होत असतो। हिंदी भाषेला देशभरात प्रमुख संभाषणाची भाषा म्हणून दर्जा आहे, परंतु देशभरात आपल्या विद्यार्थ्यांची कीर्ती पसरावी यासाठी औरंगाबाद इथल्या एका मराठमोळ्या शिक्षिका या हिंदी भाषेचे धडे शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देत हिंदीची पाळंमुळं रोवण्याचा प्रयत्न करतायत। देशातील संवादासाठी सर्वात जास्त वापर होणारी भाषा म्हणजे हिंदी। हिंदी सर्वांच्या परिचयाची तर आहेच, पण कमी वयातल्या विद्यार्थ्यांची हिंदी भाषेच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी औरंगाबाद इथल्या कांचन चव्हाण या शिक्षिकेची एक वेगळीच धडपड सुरू आहे। कांचन चव्हाण या हिंदी भाषा प्रेमी असून त्याचीच बीज विद्यार्थ्यांमध्ये रोवण्याचा त्या प्रयत्न करतायत। व्यक्त हूँ मैं अव्यक्त कवि, जुबा जुबा पर मैं हूँ बसी, संस्कारों की संस्कृति में पली बड़ी। मैं हूँ देश की शान गौरव गरिमा, देश की हूँ मैं पहचान। हिंदी हूँ मैं, देश की बिंदी हूँ मैं, हिंदी हूँ मैं, देश की बिंदी हूँ मैं हूँ देश की राष्ट्रभाषा, रखती हूँ दिल में यही अभिलाषा। जन जन स्वीकारे मुझे प्यार से, ना करे कोई मेरी निराशा, ना करे कोई मेरी निराशा। हिंदी हूँ मैं, देश की बिंदी हूँ मैं। नांदेडमधल्या कंधार इथं जन्मलेल्या कांचन चव्हाण यांना हिंदी भाषेची आवड आहे। हिंदीच्या माध्यमातून देशभरातल्या अनेक व्यक्तींशी संवाद साधता येणं शक्य होऊ शकेल आणि याचाच या लहानग्यांना फायदा व्हावा यासाठी कांचन चव्हाण प्रयत्न करतायत। कांचन चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे आज ही लहान लहान मुलं उत्तम हिंदी बोलतायत। हिंदी भाषेची शिकवण ही आपल्या घरापासूनच कांचन चव्हाण देत असून मराठमोळ्या घरांमध्ये देखील हिंदीचा वापर त्या करतायत। घरकाम करताना सुद्धा हिंदी बोलण्याची आवड कांचन चव्हाण यांना लागली आहे आणि तीच आवड कविता, गाणी आणि रांगोळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। सचिन बडे, लोकशाही न्यूज, औरंगाबाद। आणि स्वतः शिक्षिका कांचन चव्हाण आपल्या बरोबर आहेत। कांचनताई, तुमचं लोकशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। कांचनताई, आज हिंदी भाषा दिवस आहे। खरं तर आपण बघतो हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे। एकीकडे मातृभाषेचं जसं महत्त्व आहे, तसंच हिंदी भाषेचं सुद्धा तितकंच महत्त्व आहे आणि हिंदी शिकणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। तुम्ही त्यासाठी कशा प्रकारे विशेष प्रयत्न करताय आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी कसा प्रतिसाद देत आहेत? नमस्ते मॅडम, सगळ्यात पहिले मी आज हिंदी शिक्षिका आहे, तर मी पूर्ण जे प्रेक्षक मला बघतायत आणि लोकशाहीच्या चॅनलच्या सर्व टीमला हिंदी दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते। आणि सगळ्यात प्रथम मी तुमचं अभिनंदन करते। लोकशाही टीमचे सर्वच खूप धडपडीने मेहनत करतायत आणि चॅनल खरंच सुंदर आहे, छान न्यूज आम्हाला बघायला मिळत आहे। तर जसे की मॅम तुम्ही आता मला प्रश्न विचारला की हिंदीविषयी काय तळमळ माझी आहे, तर मला असं वाटतं मॅम, सगळ्याच भाषा खूप चांगल्या असतात, सगळ्याच भाषेबद्दल आपल्याला आदर आणि गर्व वाटायला हवा। पण आपली हिंदी जी भाषा आहे, जसं की आपल्या भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा प्रश्न विचार चालत होता की नेमकं कोणत्या भाषेला आपण राजभाषा म्हणून दर्जा द्यावा। तर खूप सारा विचार करून झाल्यानंतर 1949 ला हिंदीला राजभाषा म्हणून घोषित करण्यात आलं। पण जे काही अहिंदी लोक होते त्यांनी याला विरोध केला।
विरोध केल्यानंतर मग इंग्रजीला पण अधिकारिक भाषा म्हणून दर्जा देण्यात आला आणि शेवटी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हिंदी साहित्य संमेलनामध्ये जी धडपड होती हिंदी विषयाबद्दल ती बघून आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी हिंदी 14 सप्टेंबरला आपण हिंदी दिन साजरा करावा असं निश्चित केलं. आणि मी हिंदी विषय जेव्हा माझ्या शाळेमध्ये जेव्हा माझ्याकडे हा विषय आला तेव्हा मला असं जाणवलं मॅडम, प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर माझ्या काही विद्यार्थ्यांना 14 सप्टेंबर ह्या दिवशी हिंदी दिवस साजरा केला जातो हे सुद्धा माहिती नव्हतं. तेव्हा मग माझं मन कुठेतरी असं पेटून उठलं की नाही, आपल्या देशाची राजभाषा आहे, आपल्या भारतातली पूर्ण 77% जनता ही हिंदीमध्ये सगळी आपली भाषा ही बोलली जाते आणि तिचा वापर केला जातो. मग माझ्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये मागे राहायला नको, त्याच्यासाठी मी काय करायला हवं हा प्रश्न सतत माझ्या डोळ्यासमोर होता. आणि त्या माध्यमातून मग मी माझा पूर्ण शिकवत असताना पूर्ण मी हिंदीतूनच माझं शिकवणी जे काही असते 7वी 8वी 9वी 10वीच्या मुलांना मी पूर्ण हिंदीतून बोलते आणि प्रश्न पण हिंदीतूनच त्यांना द्यायला त्यांचा प्रयत्न मी म्हणजे त्यांचे उत्तर हिंदीतूनच स्वीकारते, जेणेकरून त्यांची भाषा ही एकदम शुद्ध आणि चांगली व्हायला हवी. बरं कांचनताई, आपण बघतोय की आपण शाळेत शिकवता, पण ज्या पद्धतीने शहरी भागातल्या मुलांचा हिंदीशी मला वाटतं अनेकदा संबंध येतो, त्यामुळे थोडंफार का त्यांच्या कानावर पडतं, पण ग्रामीण भागात तितकंसं हिंदी बोललं जात नाही. मग त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी काय विशेष प्रयत्न करावे लागतात? मग त्यांच्यासाठी मॅम मला असं वाटतं की आता तुम्ही असं जर बघितलं ना आपण की कानाने ऐकल्यापेक्षा आपण डोळ्यांनी जे बघतो त्या गोष्टीचा आपल्यावर खूप छाप पडत असतो. तर मग मुलांना जर आपण ऍक्टिव्हिटी मधून असं काही ज्ञान दिलं ना तर ते खूप छान असं काम करतात. जसे की आज 14 सप्टेंबर आहे, कोरोना काळामुळे आपण आपल्या शाळेमध्ये कसल्या प्रकारची शाळा आता नाहीये, शाळा बंद आहेत, ऑनलाईन आहे, तरी पण आता 6वी ते 10वीच्या मुलांना मी असा प्रोजेक्ट दिला जेणेकरून 14 सप्टेंबर हा हिंदी दिन आपला साजराही होणार आणि मग हे ग्रामीण भागातले जे मुलं आहेत त्यांना आपण प्रेमाने आणि त्यांना आपण असं सांगितलं की हे अशा प्रकारचे प्रोजेक्ट करा. जसे की आता मी 6वीच्या मुलांना सांगितलं, मैं भारतीय हूँ, हिंदी हमारी राजभाषा आहे, हे फुलांनी आणि पत्त्यांनी तुम्ही छानसं सजवा. 7वीच्या मुलांना मी त्या हिंदी भाषेचं महत्व तुम्ही लिहायचं, त्या चार्टला डेकोरेट करायचं. आणि मग 8वीच्या मुलांना सांगितलं की हिंदी भाषेचं महत्व असणारं तुम्ही ड्रॉइंग असं काढायचं, जेणेकरून मग हे ऍक्टिव्हिटी करत असतात ना तेव्हा त्यांचं फोकस पूर्ण त्या ऍक्टिव्हिटीमध्ये असतं आणि मग ते जास्तीत जास्त माहिती मिळवतात आणि त्यांच्या मनामध्ये हे कुठेतरी असं बिंबतं की नाही, आपली ही भाषा जी आहे त्याच्याबद्दल आपण न्याय दिलं पाहिजे आणि ती भाषा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापरायला हवं. आणि मॅम अशक्य काहीच नसतं, फक्त शिक्षकाचे प्रयत्न, शिक्षकाची तळमळच याच्या मागे आवश्यक आहे. जर तुम्ही मुलांना तसं प्रेरित केलं तर ते नक्की मग ग्रामीण भागातले असो की शहरी भागातले असो मुलं नक्की तुम्हाला 100% रिस्पॉन्स देतातच. कांचनताई, पण त्याचबरोबर आपण बघतो की साधारणतः हिंदी भाषेची भीती खूप मुलांच्या मनामध्ये असते, खास करून महाराष्ट्रातल्या मुलांच्या मनामध्ये सुद्धा हिंदी भाषेची भीती असते, कारण कुठेतरी ती किचकट भाषा सुद्धा आहे किंवा त्याचे उच्चार तसेच होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ही भीती घालवण्यासाठी सुद्धा काही विशेष प्रयत्न केले पाहिजेत का? मग हो, केले पाहिजेत. आता तुमच्यासमोर एक सुंदर उदाहरण, आता बघा, आता अशुद्ध हिंदी म्हटल्यानंतर हे वाक्य बघा कसं बनते, पापा को काट के सेब दो. तर त्याचं ओरिजिनल वाक्य काय असतं, सेब काट के पापा को दो. म्हणजे हे जे कुठेतरी गडबड होतीये ही गडबड मुलांना समजून सांगणं की एक शब्द इकडचा इकडे गेल्यानंतर त्याची वाक्य रचना कशी बदलून जाते. आणि आपण काही दुसऱ्या भाषा बघितलं ना तर त्याच्यामध्ये हे हिंदी जसं आपण उच्चारण करतो, जसं लिहितो तसंच त्याचं उच्चारण आहे. आणि हिंदी अवघड भाषा नाही, सोपी आहे. आपल्या मनामध्ये ती भीती निर्माण झालेली आहे की हिंदी अवघड आहे. जसं आपण लिहितो तसंच त्याचं उच्चारण आहे. आणि आपण दैनंदिन त्याचं वाचन केलं मुलांनी आणि दैनंदिन वाचन केलं, त्याचं वाचन केल्यानंतर प्रयत्न केला की आपले जे विषय शिक्षक आहेत हिंदीचे त्यांच्याशी तुम्ही जसं जमेल तसं बोलण्याचा प्रयत्न करा. निश्चितच तुम्हाला त्या भाषेविषयी आवड वाटेल आणि हिंदी बोलायला लागाल तुम्ही. हिंदी अवघड भाषा नाही. पण कांचनताई, आपण बघतो की सध्याचं इंग्रजीचं प्रभुत्व आहे किंवा इंग्रजी शिकण्यासाठीचे प्रयत्न केले जातात, तितकं हिंदी शिकण्यासाठी प्रयत्न केले जात नाही किंवा हिंदी भाषेचं महत्त्व कुठेतरी कमी होताना आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्याबद्दल काय सांगाल? किती महत्त्वाचे हिंदी शिकणं सुद्धा किती गरजेचं आहे मुळात? हा, हिंदी शिकणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण की आपल्या पूर्ण आपण बघितलं जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते. मी आवर्जून ही गोष्ट सांगेल की तुम्ही प्रत्येक भाषा शिका आणि प्रत्येक भाषेबद्दल तुम्हाला आवड असली पाहिजे. जास्तीत जास्त भाषा तुम्ही शिकायला हवी. पण खास करून हिंदी भाषेविषयी बोलायचं म्हटलं तर तुम्ही त्या भाषेविषयी जागरूक असायला हवं आणि तुमच्या मनामध्ये हे असायला हवं की भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जर तुम्ही गेला तर तुम्ही हिंदीमध्ये संवाद केल्यानंतरच तुमच्या ज्या मनातल्या प्रश्न आहेत ते समोरच्या व्यक्तीला बोलू शकता. जसं की दुसऱ्या
पंजाबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पंजाबी भाषा येत नाही, मग त्यावेळेस तुम्हाला समोरच्या व्यक्तीला बोलायचंय, तर मग ती कोणती भाषा यायला हवी? हिंदी. हिंदी भाषा जर तुम्हाला जर आली तर तुम्ही भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकता. आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींनी पण सांगितलेलं आहे की हिंदी ही माणसाची भाषा आहे आणि 77% लोक आपल्या भारतातली हिंदी भाषा बोलतात आणि भाषा सोपी आहे. बरं कांचनताई, पण मुलांचा या सगळ्यामध्ये कसा प्रतिसाद असतो? कारण एकीकडे आवड निर्माण झाली की अर्थातच गोडी पण निर्माण होते. तुम्ही ज्या पद्धतीने आवड निर्माण करता आहात, मुलांमध्ये गोडी निर्माण करतात, मुलं कसा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात की भविष्यात मला वाटतं 10वी-12वी झाल्यानंतर जे हिंदीचा संबंध तुटतो तो कायमचा अनेकांचा संबंध तुटतो किंवा तो वाढावी की तो पुढे न्यावी म्हणून आपण काय प्रयत्न करता मग? नाही मॅम, मुलांचा प्रतिसाद मी तुम्हाला आताच बोलले की जेव्हा तुम्ही मनामधून जेव्हा आपण एखादी कार्य हातात घेतो, नाही काहीही झालं तरी मला हे 100% हे काम मला पूर्ण करायचंय. आणि जेव्हा तुम्ही असं एक शिक्षिका आहे नात्याने सांगते, जेव्हा आपण मनामध्ये ठरवतो की माझ्या विद्यार्थ्याकडनं मला हे करून घ्यायचंय, 100% मुलं तुम्हाला प्रतिसाद देतात. तसं शाळेमध्ये काही असं 10% मुलं असतात की ज्यांच्या घरच्या काही अडचणीमुळे ते मला ते सपोर्ट करत नाहीत या हिंदी विषयाच्या माध्यमातून जे काही मी त्यांना सांगत असते, पण ते 100% प्रयत्न करतात. आणि मी आताच बोलल्याप्रमाणे आपण आपल्या राजभाषेविषयी प्रेम आणि आदर भावना ही ठेवायला हवी. इंग्रजी मी जसं की माझ्या कवितेत म्हटलंय, अंग्रेजी की माला कब तक जपे हम. जसं की आपल्याला आपल्या देशाचे जे काही राष्ट्रीय पक्षी आहेत, प्राणी आहेत, भाषा आहेत, आपल्याला ह्या भाषेबद्दल सगळ्याविषयी आवड आणि गोडी वाटायलाच हवी आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. आपण बघतो हिंदी जितकी छान बोलीभाषा आहे तसंच हिंदीमधल्या कविता किंवा दोहे अतिशय सुंदर असे आहेत. मग संत कबीर असो किंवा तुलसी असो, यांचे जे दोहे आहेत किंवा यांनी जे लिहून ठेवलेले आहे ते अतिशय सुंदर आणि ध्यान देणारं आहे. आपण बघतोय की एक प्रकार शिकवण देणारे असेच तुम्हाला काही आठवणाऱ्या किंवा आवडणाऱ्या काही कविता तुम्ही हिंदीमधल्या आम्हाला ऐकवाल? हो नक्कीच मॅम. शिवमंगल सिंह ज्यांना सुमन म्हटलं जातं, त्यांची इयत्ता 9वी मध्ये वरदान मागूंगी ही कविता आहे. खूप सुंदर आहे. आणि ह्या कविता ज्या असतात ना मॅम, की आपलं एक जसं म्हणतो की कळत नकळत आपल्या कानावर काही शब्द पडून जातात ना, ते आपलं जीवन पूर्णपणे बदलतात. तशाच ह्या काही कविता आहेत. आणि 9वी मध्ये दुसरी एक कविता आहे चंद्रसेन विराट यांची उडान. अंधर त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे की आयुष्यामध्ये कधीही तुम्ही हार पत्करायचा नाही. जसे की वरदान मागूंगी ही कविता जी बऱ्याच वेळेस मुलांना ऐकवत असेल, माझी खरंच माझ्या ती हृदयाला स्पर्शून जाते ती कविता. मी छानसं आणि मुलांना हे पण सांगेल मॅम की मुलांना हिंदी विषयी आवड वाटण्यासाठी हिंदीच्या ज्या कविता असतात त्याला छान अशी चाल लावून आम्ही छान एकत्रित असं कृतीयुक्त नाही, अपेक्षित लिहिलेलं जरी असेल तरी त्यांना कृतीयुक्त करून मुलांना कविता त्या सादर वर्गामध्ये करायला लावते, जेणेकरून त्यांना आवड वाटेल. तर वरदान मागूंगा हे जसं की तुम्ही आता विचारलं तर त्याच्या काही ओळी मी तुमच्या समोर सादर करते. माझा आवाज गोड नाही, पण जसं की हार मानायला मला आवडत नाही, तर त्या 2 ओळी मी निश्चितच तुमच्या समोर सादर करेल. यह हार एक विराम है, जीवन महासंग्राम है. यह हार एक विराम है, जीवन महासंग्राम है. तिल तिल मिटूंगी पर दया की भीख मैं मांगूंगी नहीं, वरदान मांगूंगी नहीं, वरदान मांगूंगी नहीं. चाहे हृदय को ताप दो, चाहे मुझे अभिशाप दो, चाहे हृदय को ताप दो, चाहे मुझे अभिशाप दो. तिल तिल मिटूंगी पर दया की भीख मांगूंगी नहीं, वरदान मांगूंगी नहीं, वरदान मांगूंगी नहीं. इयत्ता 9वी मध्ये ही वरदान मागूंगी ही कविता होती, जी ह्याच सालामध्ये मी 9वीच्या मुलांना शिकवलेली आहे आणि ती सर्व मुलांना पाठ आहे आणि खूप छान पण म्हणतात ते. निश्चितच तुमच्याशी खरं तर खूप बोलायला आवडलं असतं, पण आपल्याकडे वेळ खूप अपुरा असल्यामुळे इथेच थांबावं लागतंय. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. मात्र ही तुमची कळकळ आम्हाला दिसून येते, ज्या पद्धतीने हिंदीचा गोडवा, हिंदीचं प्रेम तुम्ही वाढवत आहात. अगदी लोकशाही न्यूजकडनं सुद्धा तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आपण बघतो एका भाषेची आवड निर्माण होणं, गोडी निर्माण होणं आणि त्यासाठी असा शिक्षक भेटणं हे खरोखरच अगदी मुलांचं भाग्य समजलं जातं. आणि कारण हिंदीसारखी भाषा ही आज हिंदी दिवसानिमित्तच नाही, तर आपण बघतोय की आपली राष्ट्रभाषा आणि तिचा मान राखणं आणि ती समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबत आहोत. पाहत रहा लोकशाही न्यूज.